नमस्कार, मी युक्ता नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. सध्या एक नवीनच वेब सिरीज रिलीज झालेली आहे विच इज देवखेळ आणि त्या वेब सिरीजमध्ये आपल्याला संकासूर पाहायला मिळतो. अँड असं वाया माझ्या ऐकण्यात आलं की त्या वेब सिरीजमध्ये जे रिच्युअल्स दाखवले गेलेत ते थोडेफार चुकलेत. अँड ॲज आय सेड बिफोर की मी गावी कुठल्याही फेस्टिवल्सला आजपर्यंत गेलीच नाहीये. इनफॅक्ट गणपतीला पण गेली ते मी तुम्हाला रिझन सांगितलं होतं. सो संकासूर एक्झॅक्ट काय असतं, त्यांचे काय रिच्युअल्स असतात, हे मला ह्याची काहीच आयडिया नाही. पण आता आय एम बिट ऑफ क्युरियस की काय असतं, कसं करत असतील, काय असेल. सो आज आपण जाणार आहोत विरार ईस्टला, जिथे गुहागर रांजणेवाडी ह्यांच्या राजहंस नमन मंडळाने नमन प्रस्तुत केलेलं आहे. तर बेसिकली त्याच्यात काय होतं की ते आधी देवीला गाराणं घालतात आणि मग त्याच्यानंतर नमनाला सुरुवात होते. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, माझ्या असं ऐकण्यात आलं की त्या पूर्ण परफॉर्मन्समध्ये एकही फिमेल परफॉर्म करत नाही. आणि त्याचसोबत अजून क्युरियोसिटी वाढली की चला बघूया मग काय असतं. तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रह्मदेवा शरण गेली. ब्रह्मदेव 33 कोटी देव आणि त्या देवांचा राजा इंद्रदेव त्या सर्वांनी श्रीकांताचा सृष्टीची प्रार्थना केली. देव देऊ नका, मी वासुदेव 33 कोटी जन्म घेईन, परंतु माझा मामा भाऊ माझा वैरी असून सुद्धा आपला
सुराजा गोरी तर तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहिलं ते फक्त नमन नव्हतं, तर ती होती एक परंपरा आणि श्रद्धा. काही गोष्टी ना स्क्रीनवर बघायला भरपूर सोप्या असतात, खूप सोप्या असतात, पण प्रत्यक्षात बघताना ना काही गोष्टी तिथेच थांबतात आणि मनाला लागतात. माझा हा आजचा अनुभव शब्दात एक्सप्रेस करण्यासारखा नाहीये, बिकॉज आय एम टोटली स्पीचलेस. पण मी ही आशा करते की ही ही डिवाइन एनर्जी तुम्ही स्क्रीनवर फील केलीच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशा रिअल स्टोरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.